नमस्कार फ्रेंड्स, मी सीमा देसाई नायर. 21 डेज लॉकडाऊन पिरियडचं जे चॅलेंज आपण SDN पेजवर केलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल. बरेचसे माझे फ्रेंड्स दे हॅव बीन मेसेजिंग मी अबाउट देअर 21 डेज शॉर्ट टर्म गोल चॅलेंज किंवा हॅबिट फॉर्मेशन म्हणा. अँड आय एम व्हेरी हॅपी की त्याच्यातनं जे शेअरिंग होतं आहे आणि त्याच्यामधनं जे कमेंट्स त्यांचे येत आहेत. आय एम रिअली हॅपी दॅट आय कुड हेल्प यू ऑल विथ दॅट. आज 13 डे आहे लॉकडाऊनचा अँड आय एम शुअर बाय दिस टाईम वी ऑल आर सेटल विथ आर रुटीन. मॉर्निंग टू इव्हनिंग अगदी काय करायचं, कसं करायचं, आणि समवेअर नाव इट इज काइंड ऑफ सिंकिंग इन की आता आपण लॉकडाऊनमध्ये आहेत आणि दिस इज समथिंग रिअली द सोसायटी वॉन्ट्स, द वर्ल्ड वॉन्ट्स ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. अँड वी ऑल आर व्हेरी कम्फर्टेबल डुईंग दॅट नाव बिकॉज दिस इज समथिंग विच इज नीड ऑफ एन आवर. सो 13 डे लॉकडाऊन चॅलेंज आज जे मला टॉपिक घेऊन यायचा होता. 12th डेपर्यंत आय हॅव बीन पुटिंग ब्लॉग्स आणि तुमचे त्याच्यावर खूप कमेंट्स येत आहेत, तुमचे त्याच्यावर खूप व्ह्यूज येत आहेत. पण आज हा 13 डे जो आहे, आजचा जो टॉपिक आहे दॅट इज सो क्लोज टू माय हार्ट दॅट आय रिअली वॉन्टेड टू मेक अ व्हिडिओ ऑन इट. बिफोर स्टार्टिंग टुडेज टॉपिक एक मला ॲक्टिव्हिटी तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे. आय वॉन्ट यू ऑल टू मेक अ आयडेंटिटी कार्ड फॉर युअर सेल्फ. फक्त ट्विस्ट असं आहे त्याच्यामध्ये की दिस आयडेंटिटी कार्ड विल नॉट हॅव युअर नेम ॲज युअर आयडेंटिटी. इज इट पॉसिबल? ऑफकोर्स येस. बिकॉज नेम इज समथिंग विच दी सोसायटी हॅज गिवन अस, विच फॅमिली हॅज गिवन अस, किंवा द प्रोफेशन, त्या ज्या नेमच्या खाली जे आपलं डेझिग्नेशन असतं दॅट इज जस्ट वॉट युअर प्रोफेशन इज गिविंग अस ॲज अ डेझिग्नेशन टू यू. बट इज दॅट रिअली वॉट यू आर? No, right? There is much more to you than that. And somewhere we get so much busy in our day-to-day lives that we forget what we actually want inside us, who you are actually. And we are talking about that identity today. So today's topic is related to this. Ikigai. Have you ever heard about Ikigai? It's a Japanese term which means the entire objective of you being here, the purpose of your life. What is that one thing which makes you get up in the morning? What is that one objective of your life you are looking for? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, बऱ्याच जणांकडे हे उत्तर ऑलरेडी असेल आणि बऱ्याच जणांना हे अजून मिळालंही नसेल. बट दॅट इज परफेक्टली फाईन. ॲज फार ॲज यू आर लिडिंग युअर नॉर्मल लाईफ, ॲज फार ॲज यू आर डुईंग युअर ओन थिंग्स इन युअर ओन वे, आय एम शुअर there is one day where all of us we actually find this ikigai. Ikigai is something, a wellness term which is actually used quite a lot in Japan. तिकडे लोकांची लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे, तिकडे लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं आहे, तिकडे लोक व्हेरी डिसिप्लिन वेने जगतात कारण कुठेतरी दे हॅव फाउंड देअर ऑब्जेक्टिव्ह ऑर द पर्पज ऑफ देअर लाईफ. टुडे when we are in this lockdown challenge or this lockdown period, this is actually the time we have got for ourselves. आपण रोज बिझी लाईफमध्ये हे विसरूनच जातो की आपण कशासाठी जगतो आहोत, नाही का? बिकॉज वी बिकम सॉर्ट ऑफ मशीन. सकाळी उठायचं, रात्री झोपायचं आणि त्याच्यामध्ये आपले नॉर्मल चोर्स करायचे, प्रोफेशनली गोष्टी करायच्या, पर्सनल गोष्टी करायच्या. पण ह्याच्यामध्ये आपलं ॲक्च्युअल ऑब्जेक्टिव्ह काय आहे लाईफचं किंवा पर्पज आहे काय लाईफचं हे विचार करणंच आपल्याला त्याला वेळच मिळत नाही असं म्हणता येईल. आणि हाच वेळ जेव्हा आपल्याला हा 21 दिवस मिळाला आहे, टुडे ऑन द 13th डे आय वुड लाईक टू टॉक टू यू अबाउट इकिगाय फॉर द सिम्पल रिझन, हॅव यू ॲक्च्युली गॉट द पर्पज ऑफ युअर लाईफ, समथिंग विच मेक्स यू get up like joyfully out of your bed in the morning and to do that thing, like the way I'm doing this. Life, being a life coach or a motivational speaker is something which is my calling. Is my profession may be different, personally I'm a different individual maybe, but this is something which is my calling, which makes me the person I am, which makes me the proud human I am, which defines my life as an individual. Have you all got the objective of your life? If no, it's not too late. Can we now think about the things which we want to do in the rest of our lives and make it more fruitful? Yes, definitely. So what is this ikigai? Ikigai is a very broader concept आणि तो इतक्या कमी वेळात
एक्सप्लेन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. बट टू स्टार्ट विथ देर आर 4 इम्पॉर्टंट थिंग्स विच सॉर्ट ऑफ गेट्स द जिस्ट ऑफ इकिगाय. फर्स्ट, what you love the most. You need to know things which you love the most. Second, things which you are good at. You need to know things, you need to ask yourself what you are really good at. Third is what you are going to be paid for, because that is again such a important aspect की ती गोष्ट काय आहे की त्याच्यामुळे you will be paid off, because that is also important aspect of life. Fourth, what is that is the society is going to get, what is that you are going to give back to society after all this whatever you are doing in life. सो तुम्ही जर नीट विचार केलात तर या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही 1 बाय 1 मिळवा किंवा एकत्र मिळवा, किंवा ॲटलिस्ट तुम्ही या गोष्टींचा जेव्हा विचार करायला लागता, यू गेट द आन्सर, द पर्पज ऑफ युअर लाईफ. And somewhere this lockdown time what we have, the 21 days, it is a very important time, because this time we are going to get for ourselves, where we can ask these questions to ourselves. We can ask ourselves the ikigai of our life. Thank you so much. लवकर भेटूया. नमस्कार.